मगाशी तो दिसला आपल्याला काळा हौदातला तो हा हे तो पूर्ण टोकाला होतो तिकडे. सर्जाची नाही काय झालं. हा अच्छा हे आपलं सर्जाची कहाणी कधी ऐकली का. सर्जा ते हाच भवानी टोक तो सर्जा चढला होता ना वरती आणि त्याची बायको ते डमरू वाजवत होती. ते हाच कडा येतो लिंगोबाचा डोंगर आवाळ गेला ते गाण्याचे. ते माहिती ते गाणे नाही तुला शॉर्ट आठवते का. हो लिंगोबाचा डोंगर. हो या लिंगोबाचा डोंगर. सर्जा सर्जा आपलं त्याची कास सांगून काय करायचे म्हणा. ऐक आता नाग मध्ये येतो पहिला. हो लगे हो नाग नाग गेलं सर्च मारणार ते गुगल वर. सर्जा भवानी टोक. आपल्याला इंटरनेट वरती झालं ना. इंटरनेट वरती बघून खुश. रिअल बघायला गेलं की कॅमेरे फोटो काढतो. कसला उंच आहे. तुला हा वाला ना पॉवर शॉट. हा फोटो त्यांना वेगळा रूट माहिती असेल ते तिकडे फिरतात कुत्रा. तुझ्याकडे आहे ना काढ ना. अरे इथून तुम्ही पण काढा खालून वरती. तू पण काढ तिथून. मी काढला हा बघ ह्याच्यामध्ये आहे. हॅलो कर. हॅलो मी हे वापरत होते गडामध्ये. हिरेश्वर. एक इथं काढतो मग जास्त नाही इकडे तो बस बस. ह्या डोंगराच्या मध्ये गॅप आहे. त्याला ती नाळ आहे. मी बोललो ना रोप त्याच्या खाली. असं आहे. हा आपण त्या डोक्याला पण जाऊ नको. रिस्की आहे जाऊ नको रोडला. कसा एरिया बघू शकतो आपण. असं आहे. म्हणजे अशी प्रदक्षिणा असते ती 16 किलोमीटरचं अंतर जे बोलतात ना. किती वेळ लागतो. 2 दिवस. 2 दिवस नाही
8 ते 9 तास. हा, 16 एवढं? कि- हा, होय 16 ना? किलोमीटर म्हणजे चालण्याचं आहे फक्त. जायचं आपल्याला मंदिरात. भगवा झेंडा आता लावला फक्त तिथे. उजव्या हाताला तोल द्या, डाव्या हाताला नका देऊ. लक्षात घ्या सूचना. हा उजव्या हाताला. बॅटरी मला उजव्या हाताला घ्यायला लागेल. खिशात ठेवते. डाव्या हाताला नाही, उजव्या हाताला तोल द्या. पॅराशूट वाली बॅग घरी आहे. गॉगल काढा. अरे बापरे, हे ग्राउंड आहे ना, हा मध्ये ओढ्याचे बघा, जंगलात मस्त ओढा गेल्या तिथे गॅप दिसतो मध्ये बरोबर. खळगा आहे. हा. त्याच्यावरून असं टर्नवरून असा माणूस तिकडे दिसतो बघा. तिथून मध्ये खिंड आहे. त्याच्या असं वाटतं पलीकडे हा डोंगर जॉईन नाहीये, हा मध्ये तुटलेला आहे. अशा मध्ये बरोबर join नाहीये. एक्झॅक्टली. हा, मध्ये gap आहे जरा. मी तर डायरेक्ट प्रदक्षिणा घालायला आपणच खाली जाऊ. हा आणि हे खडकं पण आहेत त्याच्यावरून पण घसरलं. आपण भवानी मंदिरकडे जात आहोत. हम्म. प्रदक्षिणा मारायला मी पुढच्या वर्षी जाईन, आता नको. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पोहोचायचं मुंबईला. मंदिराचा गाभारा आपल्याला बघायला मिळतो. तुझ्या अवघड होती नाही. बरं झालं असं बोललास नाही तर तुला लागलं ते. काय बोललास ते विचार कर जरा. हा, म्हणूनच त्याला बोललो मी. गवत जळालेलं होतं. पाय सटाकला, पहिल्या टप्प्यात झाडाजवळ झाला. 22 वर्षाचा होता. इंजिनिअरिंग केलं त्याने. कोण? हा, 2 वर्ष नाही झाली अजून. आम्हाला काढायला एक माणूस आमचा उतरला किनारे उभे झाले. इकडे शाळेची ट्रिप आणायची म्हणलं डोक्याला ताप असतो. इथं आणता यांना- इथं लय आडात ना, काही- भवानी काही- चौकाला काही कशाला पोरं- आणायचं? इथं कशाला आणायचं ना? येतात ते काही काही पोरं असतात, आम्हाला बघायचे. अवघड रोड आहे ना. आणि दुसरी गोष्ट, गव्हर्नमेंट रेलिंग केली असती ना, मग काय प्रॉब्लेम नाही.